इतिहासावरती विशेष प्रेम, छत्रपती शिवाजी महाराजांप्रती निष्ठा आणि शिवकालीन शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी धडपड करणारं व्यक्तिमत्व म्हणजे दिग्पाल लांजेकर. पण पुण्यात जडणघडण झालेल्या दिग्पाल लांजेकर यांचं बालपण आणि शिक्षण कसं होतं, कोणकोणत्या गुरूंनी त्यांच्यावर संस्कार केले, त्यांचा मनोरंजन सृष्टीशी संबंध कसा आला आणि त्यांच्यामध्ये ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची आवड कशी निर्माण झाली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि एका जिद्दी कलावंताचा प्रवास जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत पहा रिअल स्टोरी. जन्म, बालपण आणि शिक्षण. मूळचे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील असलेल्या प्रसिद्ध अभिनेते, लेखक व दिग्दर्शक दिग्पाल सुनील लांजेकर यांचा जन्म 26 ऑगस्ट 1983 रोजी पुण्यातील मंगळवार पेठेत झाला. दिग्पाल यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आई सुनीता लांजेकर यांनी त्यांना पुण्यात मामाकडे ठेवलं आणि त्यांचं बालपण कसबा पेठेत गेलं. त्यानंतर पुण्यातील फडके हौद परिसरात असलेल्या शेठ हिरालाल सराफ प्रशालामध्ये त्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर कर्वे रोडवरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. विशेष बाब म्हणजे त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत साहित्य, इतिहास व भाषाशास्त्र विषयात पदवी संपादन केली आहे. तर कलाविश्वात रमणाऱ्या दिग्पाल यांनी महाविद्यालयीन काळात ॲथलेटिक्स आणि कबड्डीचं मैदानही गाजवलं आहे. रंगभूमीवर जडणघडण, एकांकिका स्पर्धा ते लग्न. खरं तर दिग्पाल लांजेकर यांची जडणघडण रंगभूमीवर झाली. पुण्यातील एकांकिका स्पर्धांच्या मंचावर त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले आणि अनेक पारितोषिकही पटकावली. त्यानंतर एका कार्यशाळेदरम्यान दिग्पाल यांची अनघा कर्वे यांच्याशी ओळख झाली आणि या ओळखीचं मैत्रीत रूपांतर झालं. पुढे काही महिन्यांनंतर 2009 साली दिग्पाल लांजेकर आणि अनघा कर्वे यांचा विवाह सोहळा पुण्यात पार पडला. आता दोघांना रुमा नावाची गोंडस मुलगी सुद्धा आहे. नावामागची गोष्ट. आपल्या मुलाचे सर्वांपेक्षा वेगळे नाव ठेवण्याच्या उद्देशाने आई सुनीता लांजेकर यांनी मुलाचं दिग्पाल हे नाव ठेवलं. दिग्पाल हा संस्कृत शब्द आहे. तसेच सर्व दिशांचा प्रत्येक देव हा पालनकर्ता आहे असे आपल्या परंपरेत व पुराणांमध्ये मांडण्यात आलं आहे. दिशांचा पालन करणारा म्हणजे दिग्पाल. एकंदरीत नावामागच्या गोष्टीप्रमाणे दिग्पाल लांजेकर इतिहासात रमले. आयुष्याला दिशा देणारे आणि कलागुण समृद्ध करणारे गुरु. आयुष्याच्या प्रवासात आई वडिलांप्रमाणे गुरुरूपी मार्गदर्शनही महत्वाचं ठरतं. दिग्पाल लांजेकर यांच्या आयुष्याला प्राध्यापक शामराव जोशी, शाहीर दादा बासलकर, सुहास बोळे व ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी दिशा दिली आणि त्यांच्यातील कलागुण समृद्ध केले. तसेच दिग्गज रंगकर्मी विनय आपटे, स्मिता तळवळकर, संजय सुरकर यांच्याकडूनही त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती संदर्भातील धडे गिरवले. 2004 साली संस्कार भारतीच्या क्रांतीसूर्य सावरकर या नाटकादरम्यान दिग्पाल लांजेकर आणि वाणी संस्कार व आवाजशास्त्र या विषयामध्ये संशोधन करणाऱ्या प्राध्यापक शामराव जोशी यांची भेट झाली होती. तसेच दिग्पाल यांनी 2006 साली संस्कार भारतीसाठी एक महानाट्य सुद्धा लिहिलं होतं. या नाटकाच्या तालमीसाठी शामराव जोशी आणि राजदत्त हे दोघेही हजर असायचे. या नाटकादरम्यानच दिग्पाल यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. मात्र स्वतःला सावरत दिग्पाल यांनी त्या दिवशी सुद्धा संध्याकाळी नाटकाची तालीम घेतली. त्यानंतर दिग्पाल यांची कामाप्रतीची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि मेहनत पाहून प्राध्यापक शामराव जोशींनी त्यांना बोलावून घेतले आणि त्यांना शिकवण्यास सुरुवात केली. आता गेल्या 18 वर्षांपासून प्राध्यापक शामराव जोशी यांच्याकडे दिग्पाल अभिनय व नाट्यविचार शिकत आहेत. विनय आपटे यांच्यासोबतची भेट आणि दिग्दर्शक म्हणून सूर गवसला. दिग्पाल लांजेकर हे 11वी-12वीला असताना दूरदर्शनवर दिवंगत रंगकर्मी विनय आपटे यांची एक मालिका प्रसारित व्हायची. या मालिकेदरम्यानच दिग्पाल यांनी विनय आपटे यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. विनय आपटे यांच्याकडे काम केल्यानंतर दिग्पाल यांना संजय सुरकर, राजदत्त यांसारख्या दिग्गजांकडेही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि दिग्दर्शकाचे विविध पैलू जवळून अनुभवता आले. या अनुभव संपन्न व्यक्तींकडे दिग्दर्शनाचे धडे गिरवल्यानंतर खऱ्या अर्थाने दिग्पाल लांजेकर यांचा दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला. विशेष बाब म्हणजे त्यांनी गंधफुलांचा गेला सांगून, तू माझा सांगाती, ज्ञानेश्वर माऊली यांसह अनेक मालिकांच्या 2500हून अधिक भागांचे लेखन केलं आहे. शिवराज अष्टक चित्रपट मालिकेची मुहूर्तमेढ आणि शस्त्र प्रशिक्षण. विनय आपटे आणि इतर दिग्गजांकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करीत असताना दिग्पाल लांजेकर यांना चित्रपट निर्मितीची ओढ लागली. त्यांनी सुरुवातीलाच एक दिग्दर्शक म्हणून शिवकालीन घटना
व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांच्या शौर्यगाथेला रुपेरी पडद्यावर आणण्याचं मनाशी पक्क केलं आणि या अनुषंगाने काम करण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे सरदार कोंडाजी फर्जंद आणि पन्हाळा किल्ला काबीज करण्यासाठी मुठभर मावळ्यांच्या मदतीने दिलेल्या झुंजीची संघर्षमय गाथा 2018 साली प्रदर्शित झालेल्या फर्जंद या मराठी चित्रपटातून मांडण्यात आली. या चित्रपटाच्या निर्मितीमागे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची 7 वर्षांची मेहनत व अभ्यास होता. या चित्रपटाच्या सुरुवातीला दिग्पाल लांजेकर स्वतः विविध मराठा शस्त्रे चालवणं शिकले आणि शिवकालीन चित्रपट साकारत असताना कलाकारांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण कसे द्यावे हे गुणही दिग्पाल यांनी अवगत केले. फर्जंद चित्रपट साकारत असताना शिवकालीन घटनांवर आधारित किमान 5 चित्रपटांची निर्मिती करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि शिवराज अष्टक या ऐतिहासिक चित्रपट मालिकेची मुहूर्तमेढ रोवली गेली. 100हून अधिक वेळा रायगडवारी. तर तुमची खरं तर रायगडवर येण्याची कितवी वेळ आहे दिग्पाल? असं काही मोजता नाही येणार, अंदाजे 100च्या पुढं. पहिल्यांदा कधी आला होता? मी पहिल्यांदा आलो होतो साधारणतः एक 10व्या-11व्या वर्षी आणि नंतर 11वीपासनं माझं जाणीवपूर्वक येणं सुरू झालं. कारण मी 11वीत असताना निनाद बेडेकर सरांच्या बरोबर, निनाद काका म्हणायचो आम्ही त्यांना, निनाद काकांच्या बरोबर मी पहिल्यांदा रायगडावरती आलो आणि टीनेजमध्ये जो संस्कार झाला रायगड अनुभवण्याचा, जगण्याचा, त्याच्यानंतर तो कंटिन्यू झाला. फर्जंद चित्रपटानंतर शिवराज अष्टक मालिकेतील विविध चित्रपटांच्या संहिता लिहिण्यास सुरुवात करण्यात आली. विशेष बाब म्हणजे एक चित्रपट झाल्यानंतर एक नाटक करायचं त्यांनी ठरवलं होतं. मात्र फर्जंद चित्रपटानंतर दिग्पाल लांजेकर यांची 2018 साली 10 अक्षर प्रेम के, चॅलेंज, हे मृत्युंजय आणि ऑपरेशन जटायू ही 4 व्यावसायिक नाटकं रंगभूमीवर आली. त्यानंतर 2019 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारा व गनिमी काव्यासारख्या युद्धनीतीची विस्तृत मांडणी करणारा फतेह शिकस्त चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार आणि रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष बाब म्हणजे कोरोना काळानंतर पूर्ण प्रेक्षक क्षमतेने चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर शिवराज अष्टक मालिकेतील पावनखिंड हा चित्रपट 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित झाला आणि पावनखिंडने तिकीट खिडकीवर यशस्वी कामगिरी करत तब्बल 37 कोटीहून अधिक रुपयांची कमाई केली. त्यामुळे कोरोना काळानंतर मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनीही मिळाली. तर शिवराज अष्टकाच्या पलीकडे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या शिवरायांचा छावा या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शनही दिग्पाल लांजेकर यांनी केलंय. टीका आणि वादाची ठिणगी, ट्रोलिंग आणि शिवरायांची भूमिका न करण्याचा निर्णय. शिवराज अष्टकातील फर्जंद, फतेह शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार या चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. अनेकांनी चिन्मय मांडलेकरच्या कामाचं भरभरून कौतुकही केलं. मात्र दुसरीकडे चिन्मयला काही वैयक्तिक कारणांवरून ट्रोल करण्यात आलं. त्यामुळे छत्रपती शिवरायांची क्षमा मागून या भूमिकेची रजा घेतो असं म्हणत चिन्मयने एक व्हिडिओ शेअर केला आणि यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचं नम्रपणे स्पष्ट केलं. त्यामुळे शिवराज अष्टकातील पुढील चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. अखेर शिवराज अष्टकातील 6वे पुष्प असलेल्या रणपती शिवराज स्वारी आग्रा या चित्रपटात नव्या दमाचा अभिनेता अभिजित श्वेतचंद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकला आणि चित्रपटाची तारीख बदलावी लागली. कुर्ळे बंधूंची धमाल गोष्ट सांगणारा अंकुश चौधरी दिग्दर्शित पुन्हा एकदा 3.5 आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित रणपती शिवराय स्वारी आग्रा या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 30 जानेवारी 2026 होती. दोन्ही चित्रपटांची एकाच दिवशी टक्कर होत असल्यामुळे पुन्हा एकदा 3.5 चित्रपटाचे निर्माते अमय खोपकर यांनी दिग्पाल लांजेकर यांना खडे बोल सुनावले होते. आपण सांगूनही एकाच तारखेला दिग्पाल लांजेकरांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचा घाट घातल्याचा आरोप खोपकरांनी केला होता. तसेच लांजेकर फोनला उत्तर देत नाहीत आणि त्यामुळे दोन्ही मराठी चित्रपटांचं नुकसान होईल, त्यांनी आगाऊपणा केला असून त्यांच्यासारख्या निर्मात्यांना बॅन केलं पाहिजे असंही खोपकर म्हणाले होते. यावर स्पष्टीकरण देताना दिग्पाल लांजेकर म्हणाले की हा संपूर्णतः निर्मात्यांचा भाग आहे. अमय खोपकर यांचा बहुधा काहीतरी गैरसमज झाला असावा. मी चित्रपटाचा निर्माता नसून लेखक व दिग्दर्शक असल्याचं अमय खोपकर यांना फोनवरून सांगितलं होतं.
दोन मराठी चित्रपट समोरासमोर येऊ नयेत याच मताचा मी आहे. तर मराठी चित्रपटांना न्याय मिळण्यासाठी आमच्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 6 वेळा पुढे ढकलण्यात आली होती. सुभेदार चित्रपट 3 वेळा पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे मराठी चित्रपटाच्या हितासाठी तारीख बदलायला माझा कधीच नकार नसतो. यावेळेसही माझी भूमिका तीच आहे. अखेर या वादानंतर रणपती शिवराज स्वारी आग्रा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून 30 जानेवारी 2026 ऐवजी 6 फेब्रुवारी 2026 करण्यात आली. वारकरी संप्रदायाशी कनेक्शन ते संत परंपरेवर आधारित चित्रपट. शिवराज अष्टकातील चित्रपटांना उदंड प्रतिसाद मिळत असताना दिग्पाल लांजेकर यांनी संत परंपरेवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवराज अष्टकाचं काय होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण संत परंपरेवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यासह शिवराज अष्टकातील चित्रपटांची निर्मिती सुरूच राहिली. विशेष बाब म्हणजे दिग्पाल लांजेकर यांचं वारकरी संप्रदायाशी नेमकं कनेक्शन काय आहे याबाबत स्वतः दिग्पाल यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं होतं. शिवराज अष्टक हेच एवढं मोठं चॅलेंज आहे, आता त्याच्यानंतर माऊलींचं चॅलेंज घ्यायचं आहे. सो किती दडपण आलंय खरं तर का एकदम बिनधास्त? मला खरं तर आता दडपण नाही, आजपर्यंत दडपण होतं. पण आज मला असं जाणवतं आहे की माऊलींचा कृपा आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर आहे, आपल्या सगळ्यांवर आहे. त्यामुळं या चित्रपटाचं आता काय होणार, मग कसं ते जमणार आहे का नाही. आता हा चित्रपट निर्माण करून माऊलींच्या चरणी अर्पण केलेलं आहे. ते आणि महाराष्ट्राची रसिक माऊली हे सगळेजण मिळून या चित्रपटाचं भवितव्य ठरवतील. आता माझं काम संपलं आहे असं मला वाटतं. तर तुम्ही नेहमी ना गड किल्ल्यांवर जाता तेव्हा भरभरून बोलता, तिथे तुमचा जाण्याचा अनुभव खूप दांडगा आहे, प्रत्येक गोष्टींविषयी माहिती आहे. आळंदीत किती निमित्ताने येणं झालं होतं आणि कधीपासून आळंदीमध्ये येत होतं आणि वारकरी संप्रदायाशी कसं कनेक्शन आहे तुमचं? माझे आजोबा वारकरी आहेत होते, म्हणजे आजोबा हयात होते तोपर्यंत. मी स्वतः 3 वेळा वारी केलेली आहे. संप्रदायाशी खूप जवळून तसं त्यामुळे संबंध आहे. आळंदी हे माझं आवडतं ठिकाण आहे. तिथे आल्यावर शांत वाटतं म्हणून मी आणि अवधूत तर इथला मानकरीच आहे, अवधूत गांधी. तर त्यामुळे हे जे लक्ष ठेवा, तर आळंदीत मी आणि अवधूत बऱ्याचदा येतो आणि अवधूत इथला मानकरीच असल्यामुळे स्वाभाविकपणे माऊलींचं जवळून दर्शन घेता येतं. या मंदिरात कुठल्याही कानाकोपऱ्यात बसलं तरी शांत वाटतं असा अनुभव आहे. चित्रपट निर्मितीला प्रत्यक्ष कृतीची ही जोड. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि शिवकालीन घटना रुपेरी पडद्यावर मांडत असताना दिग्पाल लांजेकर यांनी प्रत्यक्ष कृती आणि विचारातूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याचं काम केलं आहे. या अनुषंगाने त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील गोडवली गावातील सुभेदारांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी स्वराज्य निधी देत मदतीचा हात पुढे केला होता. तसेच त्यांनी किल्ले प्रतापगडाच्या डागडुजीसाठी आणि वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीसाठीही पुढाकार घेत खारीचा वाटा उचलला आहे. तसेच अंजार आणि भुज येथील भूकंपानंतर राबवलेल्या मदत कार्यात दिग्पाल यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. तसेच करोनाच्या पहिल्या लाटेत जीवाची पर्वा न करता मास स्क्रीनिंगच्या कामात स्वतःला त्यांनी झोकून दिलं होतं. आजही ते विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. एकंदरीत शिस्तबद्ध व्यक्तिमत्व, आई वडिलांसह गुरूंच्या शिकवणीप्रमाणे चालणाऱ्या आणि सखोल अभ्यास करण्यासह प्रचंड कष्ट घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्य व एकूणच शिवकालीन काळ मराठी चित्रपटांच्या माध्यमातून मांडणाऱ्या लेखक, दिग्दर्शक व अभिनेते दिग्पाल लांजेकर यांचा हा थोडक्यात जीवन प्रवास. मनोरंजन विश्वातील अमूल्य योगदानासाठी दिग्पाल लांजेकर यांना लोकमत फिल्मीचा सलाम. प्रेक्षक हो, प्रसिद्ध अभिनेते, लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची आजवरची वाटचाल तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.